नॉनसंगी ब्राह्मण सगळे, तुम्ही सगळे एकत्र या ना आणि तुम्ही सांगा की या देशाचा विकास का झाला नाही. आमची वर्ण व्यवस्था असेल, जातीयता आहे ना, तर हुकुमशाहीची जातीयताची व्यवस्था म्हणजे हुकुमशहापेक्षा वाईट आहे. हुकुमशहाला तरी काही ते प्रश्न विचारता येतो, इथं प्रश्नच विचारता येत नाही. तर आम्ही जेव्हा संविधान बाबासाहेबांनी लिहिलं म्हणतो तेव्हा त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ते आम्ही ध्यानात घेतले, तर आम्ही आज काहीच करत नाही. सरळ सरळ मनुस्मृती राज्याची अंमलबजावणी होते. त्याचं कारण हे 131 खासदार निकामी आहेत. त्यावेळचा समाज आणि आजच्या समाजामध्ये फार फरक आहे. आजचा समाज अत्यंत लबाड झालेला आहे, स्वार्थी झालेला आहे आणि तो स्वार्थाच्या पलीकडे काही बघायलाच तयार नाही. जगात शेवटून नंबर आहे आमचा, कुपोषणामध्ये नंबर, भूकमरीमध्ये आमचा नंबर जगात शेवट आहे म्हणजे पैसे. अशा परिस्थितीमध्ये हे देशभर जाऊन जगभर जाऊन भाषणं करतात. माझी इच्छा होती की मुस्लिम, दलित आणि आदिवासींनी एकत्र यावं, आम्ही हा देश बदलून टाकू. खरं म्हणजे हिंदू नावाचा धर्मच नाही देशामध्ये. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलंय किंवा इतिहास सांगतो की पूर्वी फक्त ब्राह्मण धर्म होता. आम्ही जेलला मरणाला भिलो तर मी नेहमी म्हणत असतो की ठीक आहे, तुमच्या घरात आता सगळं आहे बाबासाहेबांच्या कृपेने, एअर कंडिशन आहे, एअर कंडिशन गाड्या आहेत, तर गाडगेवांच्या भाषेत तुम्ही मरणार का जेवणार, शेवटी मरणार का नाही. तुम्ही ठरवायचं सडून मारायचं का लढून मारायचं. मी असं नेहमी म्हणायचो की बाबासाहेबांनी त्यांच्यासारखे कार्यकर्ते निर्माण का झाले नाहीत, असं माझा एक प्रश्न होता. पण मी आता हे बघितल्यानंतर राजाभाऊ बाबासाहेबांचे सच्चे कार्यकर्ते आणि वारसदार होते, कारण बाबासाहेबांच्या आयुष्यामध्येच बाबासाहेबांनी त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. कारण बाबासाहेब गेल्यानंतर अनेक टिमक्या वाजवतात, पण हे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्येच त्यांच्यावर ह्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या आणि त्यांना अगदी भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचं सचिवपद, पुढे या सगळ्या पदं दिली आणि त्याचं त्यांनी सार्थक केलं. पण हे जेव्हा सार्थक करतात तेव्हा आमची पण सर्वांची जबाबदारी आहे ना. आम्ही त्यांची नावं घेतो, तर त्यांच्या पावलावर पाऊल चालण्याची जी आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडतो का, आम्हाला आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की तुम्ही जगाचा इतिहास बघा ना, हिटलरने देश बर्बाद केला, आज त्याचा देश टॉपला आहे. मुसोलिनीने देश बर्बाद केला, त्याचा पण देश टॉपला आहे. आमच्या लाखो पट पुढे आहेत देश ते. अमेरिकेने जपान बर्बाद केला, तिथे समुराई नावाची जात होती, त्या समुराई जातीने उच्चवर्णीय जात होती, त्यांनी डिक्लेअर केलं की आज आमचा देश, आम्हाला विकास करायचा, त्या देशाला पुढे आणायचं आहे, आम्ही बेचिराग झालेले आहोत, तेव्हा आम्ही समुराई म्हणून उच्च जातीचे जे फायदे आहेत ते आम्ही सगळे सोडून देतो आणि आम्ही सर्वात नीच जात म्हणून स्वतःला म्हणवतो आणि देशाच्या विकासाला लागतो. मी आज माझ्या देशभर खूप प्रतिष्ठित ब्राह्मण मित्र आहेत, कोणी JNUचा प्राध्यापक, कोणी कुठे. ते त्यांना मी म्हणत असतो की अरे हे बघा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्हाला मान्यता नाही आहे, आम्ही किती मांडलं तर आम्ही ते श्याम मानव म्हणले तर शूद्रच आम्ही, आणि शूद्राचं कोण ऐकतं. हे सगळे आमचे मित्र, अगदी न्यायमूर्ती सावंत जागतिक प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष होते, पण त्यांच्या नावाने एक शब्दसुद्धा कोणी छापलेला नाही कधीच. तर ठीक आहे, अनसंग
आमचे लोक मरतात, तुमची जात तुम्हाला नानसंगी ब्राह्मण सगळे, तुम्ही सगळे एकत्र या ना आणि तुम्ही सांगा की या देशाचा विकास का झाला नाही. आमची वर्णव्यवस्था असेल, जातीयता आहे ना, तर हुकुमशाहीची जातीयताची व्यवस्था म्हणजे हुकुमशहापेक्षा वाईट आहे. हुकुमशहाला तरी काही प्रश्न विचारता येतो, इथं प्रश्नच विचारता येत नाही. त्यामुळं या देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे की आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचा खऱ्या अर्थाने अभ्यास केला. त्यांनी सांगितलं, बाबासाहेबांनी एवढं फ्रीडम दिलं होतं देशाला की 1 रुपयाला ती कॉन्स्टिट्यूशन ठेवली आणि ती देशातल्या सगळ्या लोकांनी वाचली आणि सांगितलं की तुमच्या दुरुस्त्या सांगा. 7 लाख दुरुस्त्या आल्या होत्या, 7 लाख, आणि त्या प्रत्येकाला उत्तर दिलेलं आहे. केवढे कष्ट हो, केवढी मेहनत, तब्येत बरी नव्हती आणि प्रत्येकाला उत्तर दिलंय आणि त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्यात. जेवढ्या स्वीकारल्या तेवढ्या स्वीकारल्या किंवा त्यांचं समाधान केलं की तुमच्या स्वीकारता येत नाहीत. मतदार यादी करायची तर कशी केली, तर ते उच्चवर्णीयांच्या वस्त्या तेवढेच आपले लोक त्यांचे मतदार यादीत नाव करतील म्हणून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, नैऋत्य अशा सगळ्या दिशांना जाऊन तुम्हाला लोक निवडली पाहिजेत. आणि ते जे त्या वयाची अट होती 21 वर्ष, ते कसे काढायचं, सगळेच अडाणी, कोणाला वय सांगताच येत नाही. मग त्याला विचारायचं की ते खोब्रागडे वारले 86 साली, तेव्हा तू किती वर्षाचा होता. मग तो 12 वर्षाचा, 10 वर्षाचा. काय तुमच्या गावाला नदीला पूर आला तेव्हा तू किती वर्षाचा होता. म्हणजे जिकरीने कित्येक महिने मतदार यादी करून 11-12 कोटी लोकांची नावं काढली होती. तुम्ही कल्पना करा की हे काय सोपं काम होतं का. आणि हे रात्रंदिवस यांना काम करावं लागत होतं. पंडित नेहरू आणि बाबासाहेब म्हणजे यांना नेहरूंचा एवढा द्वेष काय, तर 1926 पासून नेहरू म्हणत होते की हे शेतकरी शेतमजुराचं राज्य असेल. अडचणी खूप असतात. मी नेहमी सांगतो की कुणी सत्तेवर असू द्या, नेहरू असू द्या, नाही तर मोदी असू द्या, नाही तर औरंगजेब असू द्या, सत्ता कोण चालवत होतं. सत्ता नेहमी हा वर्ग चालवतो ज्याला आम्ही आत्ता ब्राह्मणवादी म्हणतो, परंतु सत्ता नेहमी त्यांच्या हातात असायची. कुणी येऊ द्या. अगदी मोहम्मद बिन कासिम आला, कुणी आणला. सोरटी सोमनाथ लुटला तेव्हा कोणाच्या मदतीने लुटला. ते सगळे त्यावेळची तिथले पुजारी झोपले होते आणि सोरटी सोमनाथ सोट्यास त्याला मारील म्हणून हे झोपले होते. तर अशा या अवस्थेमध्ये म्हणजे यावड्यातून ह्या लोकांनी काम केलं. बाबासाहेबांना किती छळलं, त्यांचे पुतळे जाळले, संविधान आम्हाला कबूल नाही म्हणून सांगितलं. संविधानाची सुरुवात कशी करायची याच्यावर बाबासाहेबांना मतदान घ्यावं लागलं. की ते कोणी म्हणे ओम श्री गणेश साहेब गणेशाच्या नावाने सुरू करा, कोणी म्हणे आर्यवर्तच्या नावाने सुरू करा. बाबासाहेबांनी व्होटिंग घेतलं आणि व्होटिंगमध्ये आम्ही भारताचे लोक अशी संविधानाची सुरुवात करावी असं बाबासाहेबांचा प्रस्ताव होता. तर आम्ही जेव्हा संविधान बाबासाहेबांनी लिहिलं म्हणतो तेव्हा त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ते आम्ही ध्यानात घेतले, तर आम्ही आज काहीच करत नाही. आज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बहुतेक आंबेडकरवादी, बहुतेक आता तेच म्हणत होते, आम्ही दुपारी चर्चा करतो, 120 तर खासदार आहेत आपले, 131 सगळ्या पक्षाचे म्हणून खासदार आहेत. त्याला राजाभाऊंनी विरोध केलेला आहे की त्या पक्षाचे नको, आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या. तोच पुन्हा करण्याचं भांडण होतं. कारण स्वतंत्र मतदारसंघ दिल्यानंतर आमचा माणूस तो निवडून येईल, तुमच्या पक्षातर्फे तो उभा राहिल्यावर तुमचा माणूस तो होईल, तो आमचा राहत नाही. आणि मग त्याला हे असेच मग आता ह्या सगळ्या पक्षात 131 खासदार असताना सुप्रीम कोर्टात जजमेंट येतं किंवा बाकी सगळंच सरळ मनुस्मृती राज्याची अंमलबजावणी होते. त्याचं कारण हे 131 खासदार निकामी आहेत.
कुठं समाजाचं दुःख आहे हे समजण्याची ताकद ह्या लिडरशिपमध्ये होते, म्हणून ते नेते झाले. त्यांची वैचारिक पातळी किंवा त्यांच्यावर असलेला आमचा विश्वास म्हणजे प्रचंड विश्वास होता या लिडरशिपवर, म्हणून ते नेते झाले. आमच्यावर कोणाचा विश्वासच नाही. आम्ही किती सांगितलं, म्हणजे जेवढे मोर्चे बॅरिस्टर साहेबांनी काढले, मी त्यांची तुलना नाही करत, माझे लाखालाखाने मोर्चे आहेत, पार भंडाऱ्यापासून तर सावंतवाडीपर्यंत. आमच्यावर विश्वास कोण ठेवते आणि आमच्याबद्दल चांगलं कोण म्हणते? पण त्यांनी त्यांची ताकद वेगळी होती. ते म्हणत होते, त्यांचा आवाजच असा होता की मोहित व्हायचे लोकांनी भाषणाला यायचे. त्यावेळचा समाज आणि आजच्या समाजामध्ये फार फरक आहे. आजचा समाज अत्यंत लबाड झालेला आहे, स्वार्थी झालेला आहे आणि तो स्वार्थाच्या पलीकडे काही बघायलाच तयार नाही. बाबासाहेबांच्या जीवाला जीव देणारे जे नेते होते त्यातले बॅरिस्टर राजाभाऊ आहेत, आणखी काही नेते असतील होतील, परंतु तो एक काळ होता की ज्या काळामध्ये बाबासाहेबांसारखा माणूस उभा राहिला. आता मी जाणार आहे कुठंतरी, एक समारंभ आहे, बाबासाहेबांच्या शाळेचा पहिला दिवस, काहीतरी नोव्हेंबरमधला 7 नोव्हेंबर की 9 नोव्हेंबर काहीतरी आहे. बाबासाहेबांनी काय केलं असेल शाळेत जाताना? आम्हाला शाळा आहेत, म्हणजे आता मी तर विदर्भात बघितलं आहे, अरे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात शाळाच नव्हत्या. मी ज्या गावात जन्मलो तिथं शाळाच नव्हती. व्हॉलंटरी शाळेचा एक शिक्षक यायचा आणि तो त्याच्या मनाने यायचा आणि देवळात बसायचा, मारुती देवळात. आता चंद्रपूरला 35 साली ज्युबिली हायस्कूल होतं. तर ही फार भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे विदर्भ त्या दृष्टीने फार पुढारलेला होता शिक्षणाच्या बाबतीत आणि तो त्याचं सगळ्यांचं कामाचा परिणाम, बाबासाहेबांच्या राजाभाऊच्या कामाचा परिणाम आहे, अनेकांचा कामाचा परिणाम आहे हा. तर हे जे आम्ही बघतो आत्ता, याच्यावर आम्ही कधी आत्मपरीक्षण करणार की आमची पण जबाबदारी आहे. आता मी यांच्या ट्रेड युनियनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, तर मी ट्रेड युनियन कधीपासून जातो आहे, जज झाल्यापासून ट्रेड युनियनच्या सभांना जातो. अरे म्हणलं तुम्ही प्रबोधनाचे सेंटर चालवा. फुले शाहू आंबेडकर कामगार चळवळीचं काम काय, नुसतं पगारवाढ नाही, तर तुम्हाला या समाजाला प्रबोधन करून जागं केलं पाहिजे, म्हणून तुमचे प्रबोधनाचे वर्ग चालवा. पहिल्यांदा कामगारांची चालवा. कामगारांना फक्त वाटतं की ट्रेड युनियन म्हणजे फक्त भाववाढ, पगारवाढ, असा नाही त्याचा हेतू. तर तो प्रत्येक गोष्टीला ते डिस्टॉर्ट केलेलं आहे आणि जाणून बुजून केलेलं आहे. म्हणजे कोणी आता ट्रेड युनियन भटच चालवणार. आता त्यांनी सांगितलं होतं की ते त्यांच्या संघाच्या सगळ्या युनियन आहेत मोठ्या आणि त्या सगळ्यांना सरपास केलं. कम्युनिस्टांना केलं, काँग्रेसला केलं, कारण त्यांचे जे नेते होते ते हेच होते. त्यामुळंच ह्या सगळ्या व्यवस्था अशा पद्धतशीर पोखरून काढलेल्या आहेत की आम्हाला रात्रंदिवस काम करूनही पुढील 500 वर्ष आम्ही बाबासाहेबांच्या लेवलला येऊ शकत नाही, राजाभाऊंच्या लेवलला येऊ शकत नाही, अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे. कुठला राम बोलायची तरी सोय आहे का? असं बोलल्याबरोबर लगेच, तसे आम्ही त्यांच्या हिटलिस्टवर आहोतच. श्याम मानव आहे की नाही मला माहिती नाही, पण आत्ता त्यांचा एक आरोपीने कन्फेशन दिले कोर्टात की दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या आधीच न्यायमूर्ती कोळसे पाटील पण आहेत. पण मी वयाच्या 47व्या वर्षीच घोषणा केली होती. मी राजीनामा दिला वयाच्या 47व्या वर्षी आणि घोषणा केली की मी जेलला भिणार नाही, पोलिसाला भिणार नाही, मरणाला भिणार नाही. मग आता तुम्ही काय करणार आहे? आणि खरोखर मी भीत नाही. आता त्या एल्गार परिषदेच्या वेळेस NIAचे लोक आले, असे येतात, म्हणजे कसे येतात माहिती आहे का, अगदी जसं आपल्या घरात छापा टाकतात स्थानिक पोलीस, ते पोलीसच्या गाड्या, आणि काय नाही म्हणे तुमचं मला स्टेटमेंट घ्यायचं. तर म्हणलं एवढा लवाजा सोसायटीत तमाशा. तर म्हणलं घ्या, मोदी शहा खुनी आहेत, लिहा, सुरुवात करा. म्हणलं असं कसं काय करणार? म्हणलं मोदी शहा खुनी आहेत हा रिपोर्ट माझ्या गुरूंनी दिला आहे. न्यायमूर्ती सावंत आणि न्यायमूर्ती कृष्णा अय्यरने गुजरात दंगलीचा रिपोर्ट दिला आहे. खूप मोठा रिपोर्ट आहे. त्यांनी जाऊन तिथं साक्ष घेतल्यात.
हिरेन पंड्याची साक्षी घेतली. रात्री 3 वाजता तो साक्षीला आला होता. त्याला विचारलं सावंतांनी की तुला भीती नाही वाटत का? भीती वाटते म्हणलं. नंतर मारला गेला तो. त्यांनी 2 रिकमेंडेशन केले होते. एक होतं की यांना मास मर्डरमध्ये प्रॉसिक्यूट करावं, मोदीला आणि त्यांच्या गँगला, आणि यांना त्यांच्या आयुष्यात कुठलंही संविधानिक पद देऊ नये. या 2 रिकमेंडेशन होत्या. आणि कृष्णा अय्यर आणि सावंत कोण होते? किती मोठे जजेस होते की सावंतांना ह्या टाइम्स नावाने एक चुकीचा फोटो दाखवला, सावंतांचा फोटो दाखवला करप्ट जज म्हणून. तर सावंतांना नोटीस दिली की तू ते दुरुस्त कर आणि ते दररोज तुझ्या टाइम्सच्या पहिल्या पानावर दाखव की हा ते सावंत नाहीत, हे सावंत, हा फोटो त्यांचा नाही. त्यांनी दाखवलं नाही, मस्तीत होता. सावंतांनी दावा लावला कोर्टात 100 कोटीचा. कोर्टाने 100चे 100 कोटी त्यांना मंजूर केले. ते 100 कोटीचा प्रश्न नाही हा. म्हणजे किती पतीचे पद काय होती त्या जजेसची, ज्यांनी यांना सांगितलं की दे शुड बी प्रॉसिक्युटेड फॉर मास मर्डर्स अँड दे शुड नॉट बी गिवन एनी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट ड्युरिंग देअर लाईफ टाईम. त्या सत्तेवर आहेत, तिसऱ्यांदा सत्तेवर आहेत. आणि कसे आहेत म्हणजे त्यांना आता विधिनिषेधच नाही की एवढं 240. हे सुद्धा त्यात सगळेच म्हणतात 140 त्यांनी मॅनेजेस केले ते EVMमध्ये, किंवा 100 त्यांनी मॅनेज केलेत, 40 फक्त, 100 त्यांचे खासदार आले असतील. तरी त्यांची असे बोलण्याची हिंमत होते, तरी त्यांची असा उद्दाम वागण्याची हिंमत होते. आणि सर्रास खोटं बोलतात, रात्रंदिवस खोटं. अमेरिकेत डेमोक्रेसीवर विचारलं तर म्हणतात आमच्याकडं आम्ही मदर ऑफ डेमोक्रेसी आहे. आणि इथं मी आता बोलताना विचार करतो की उद्या कुठलं प्रॉसिक्युशन होते, कुठले अगदी विचार करून एक एक शब्द बोलावा लागतो तरी होणार, प्रॉसिक्युशन होतंच. माझ्यावर आता खूप केसेस आहेत आणि त्या काय आहेत, तो नुसतं कुठंतरी मोदीला मी म्हणजे व्हिडिओ आहे की मी रडतोय त्या व्हिडिओमध्ये की करोडो लोक पायी चाललेत आणि आमच्या बहिणी रस्त्याने बाळंत होत आहेत आणि कोणी हा काही करायलाच तयार नाही. तो शब्द वापरला, तो आता मी इथे वापरू शकत नाही कारण तो कोर्टात पेंडिंग आहे. तर चाणक्यपुरीची नोटीस पोलीस स्टेशनची की तुम्ही हे व्हिडिओ काढलाय. म्हणलं हो, आणि मी त्या व्हिडिओ आय एम प्राऊड ऑफ दॅट व्हिडिओ, कारण मी जगात हे आमच्या लोकांचं दुःख मांडलेलं आहे. मग तुमचा आवाज घ्यायचा आहे, त्याचा मग रेकॉर्ड करायचं आहे, पोलीस स्टेशनला या. म्हटलं मी व्हिडिओज नाकारत नाही तर पोलीस स्टेशनला कसे येऊ, मला कबूल होतो व्हिडिओ, त्यात गुन्हाच काही होत नाही असं माझं म्हणणं होतं. तरी ते काय सोडत नाहीत. निरनिळ्या मार्गाने नोटीस देऊन हजर सांगतात, तुमचा सॅम्पल घ्यायचा आवाज या म्हणून सांगतात. प्रत्येक वेळी आम्हाला हायकोर्टात जावं लागतं किंवा आम्ही व्हिडिओज नाकारत नाही तर आम्हाला आमचा आवाज कशाला पाहिजे. आम्ही त्यांनी काय त्यांचं म्हणणं आहे, आमचा कसा गुन्हा होता याचं आम्हाला नोटीस द्यावी, आम्ही त्याला उत्तर देऊ. तर अशा प्रकारे तुमची गळचेपी आणि म्हणे डेमोक्रेसी आहे. नुसते एवढ्यावरच नाही थांबत, तर तुमचं ते जीवन हैराण करून टाकतात. एल्गार परिषदेमध्ये किती त्रास. एल्गार परिषद आम्ही काय केलं, जे मी आत्ता आम्ही मनुस्मृती जाळली तीच आम्ही तिथं जाळली. आणि तिथं सांगितलं आम्ही की हेच सांगितलं की जे हिटलर, मुसोलिनी, जपान यांची उदाहरणं दिली की आमचा देश आहे तिथंच का, उलट मागं चालला आहे, त्याचा विकासच होत नाही. आणि आम्ही डेंग्या मारतो, विकास झाला. विकास कशाला म्हणायचं असतं. विकास ज्याच्याकडे आहे त्याला दिलं म्हणजे विकास नाही होत. ज्याच्याकडे नाही त्याला थोडं दिलं तरीच विकास होतो. यांची विकासाची व्याख्या ती आहे की सगळं 5 ट्रिलियन किती ट्रिलियन तुम्हाला जर सांगितले जगातली आकडेवारी तर आम्ही 137 नंबरला आहे. पर कॅपिटा इन्कम, पर कॅपिटा इन्कमपेक्षा पर कॅपिटा खर्च महत्त्वाचा आहे. काय खर्च आहे आमचा, खर्चाला पैसेच नाहीत, इन्कम तर सोडाच. तर आम्ही जगात शेवटून नंबर आहे आमचा. कुपोषणामध्ये नंबर, भूकमरीमध्ये आमचा नंबर जगात शेवटा आहे म्हणजे पैसे. अशा परिस्थितीमध्ये हे देशभर जाऊन जगभर जाऊन भाषणं करतात. आत्ता परवा भाषण केलं की देश में सब चंगा चल रहा है आणि ते मूर्ख टाळ्या वाजवतात. ते सगळे बघा, आमच्या पैशाने शिकून गेलेले सगळे बांडगुळे तिथे आमच्या शाळेत शिकले.
थोडे दिवस जेव्हा शाळा सरकारी होत्या त्या सरकारी शाळामध्ये शिकून यांनी तिकडे गेले आणि त्या जात असताना आमच्या पैशाने शिकून गेले आणि त्यांना पैसे पाठवतात आपल्या शत्रूला. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्हाला आत्ता रागच येत नसेल तर कुठं लढाई, कशी लढाई, शत्रू कोण ह्याचा मला कळत नाही. मी 1976 साली सांगितलं होतं की देशामध्ये, आणि ते पण मिलिंद लॉ कॉलेज बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेज आहे औरंगाबादला, तिथे संदनशिव म्हणून प्रिन्सिपल होते आणि मी 32-34 वर्षाचा होतो आणि एक मानवत ट्रायल म्हणून मोठी ट्रायल चालवत होतो. तर ते म्हणले, अरे वाटलं मला पाटील तुम्ही कुठंतरी मिशावाला आहे, मोठा आहे, तगडा आहे, तर तू तर अजून असा आहेस, तर तू माझ्या कॉलेजला आला पाहिजे. म्हणून मी त्यांच्या कॉलेजला गेलो भाषण करायला. मला म्हणलं भाषण येत नाही हो, मला कशाला बोलवता. नाही म्हणले, नाही तू आला पाहिजे. तेव्हापासून मी 76 पासून आंबेडकरवाद्यांच्या प्रेमात आहे. मला जे दिसलं ते दिसलं की वैचारिक पातळीवर बाकी कुठल्याही समाजात ही वैचारिक पातळी नाही आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर तेव्हापासून आहे, आजही आहे. पण तरी देखील तुम्ही पण मला वाळीत टाकलं आणि बाकी जातींनी वाळीत टाकलं, कारण मी तुमच्या नेत्यांविरुद्ध पण बोलतो, मी सगळ्याच नेत्यांविरुद्ध बोलतो, त्यांच्या विरुद्ध बोलतो. माझी इच्छा होती की मुस्लिम, दलित आणि आदिवासींनी एकत्र यावं, आम्ही हा देश बदलून टाकू. 1976 पासून आम्ही सर्वांना सांगतो की अरे यांच्या वस्तीत जा, त्यांच्या वस्तीत जा, आपण सगळे मिळून करू काम. तर प्रत्येक नेत्याचा इगो दुखवला जातो, त्या जातीतल्या त्या धर्मातला नेत्या आहे त्याची मक्तेदारी आहे आणि त्यामुळे तो काय समाजाला एकत्र करून दुसऱ्या समाजावर जोडायला तयार नाही. हे त्यांना माहिती आहे, संघाला माहिती आहे, RSSला माहिती आहे, भाजपलाही माहिती आहे. सगळे तर नेते आपलेच आहेत त्यांच्याकडं आयात केलेले आणि त्यांच्यावरच हा कारभार करतात, त्यांच्याकडूनच करून घेतात, त्यांच्याकडूनच आपल्याविरुद्ध जजमेंट लिहून घेतात, आपल्याच माणसाकडून लिहून घेतात. आणि असं असताना आता आम्ही याला छेद कसं द्यायचं. एक सांगतो की बाबासाहेबांचंच एक वाक्य आहे, ते म्हणतात की इक्वॅलिटी तुम्हाला फिक्शन वाटेल, मे बी ए फिक्शन, बट नेव्हरलेस वन मस्ट ॲक्सेप्ट इट ॲज गव्हर्निंग प्रिन्सिपल. इक्वॅलिटीशिवाय देश जग चालूच शकत नाही, वेळ लागेल. ती इक्वॅलिटीसाठी आम्ही काय प्रयत्न करणार आहोत हा खरा प्रश्न आहे. आणि ती इक्वॅलिटी जी बाबासाहेबांना अपेक्षित होती ती त्यांनी घटनेत लिहिली. अशा या घटनेला घडवण्यामध्ये किती कष्ट पडले आणि ती आता राबवत कोणीच नाही, तेव्हा आमची काय भूमिका आहे. तेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो, बसतो, विचार करतो, पण आमचे नेतेच आमच्या ताब्यात नाहीत. त्यांना आम्ही हा प्रश्न विचारू शकत नाही आणि मग त्यांनाच जर आम्ही प्रश्न विचारू शकत नाही तर बाबासाहेबांच्या संविधानाचे दिलेले आम्हाला अधिकार, आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, तो राहतो कुठे? तो राहतच नाही. मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी याला आपण म्हणतो की ते इंडिव्हिज्युअल आहे. या सगळ्या इंडिव्हिज्युअलचे अधिकार काय येतात? म्हणजे जेव्हा मी माझी न्यायमूर्ती म्हणून बोलताना विचार करतोय की ह्या कुठल्या शब्दावर आपल्याला प्रॉसिक्युशन होईल, तेव्हा बाकी सामान्य माणसांनी काय करायचं? आणि ह्या सगळ्यांचा इतिहास बघता बाबासाहेबांचा, राजाभाऊचा, आणि त्यावेळी ब्राह्मणवाद किती जोरात होता. खरं म्हणजे हिंदू नावाचा धर्मच नाही देशामध्ये. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, किंवा इतिहास सांगतो की पूर्वी फक्त ब्राह्मण धर्म होता. टिळकांना जेव्हा वाटलं की आता स्वातंत्र्य मिळणार आहे आणि स्वातंत्र्य जर मिळालं तर आपण निवडणुकीत काय कुठे निवडून येऊ शकत नाही, तेच म्हणायचे तेल्याने काय गाणा चालवायचा का, शिंप्यानी कात्री चालवायची का. तेव्हा पुण्यातल्या ब्राह्मणांनी एक विचार केला, अगदी त्यांना विरोध केला, दयानंद सरस्वती वगैरे विरोध केला, तरी त्यांनी सांगितलं की नाही, आता ब्राह्मण धर्म सोडायचा आणि हिंदू धर्माचं नाव घ्यायचं. हिंदू धर्म असा ताजा आहे, फार जुना नाही. आणि वेद बी तो इतिहासात मी जात नाही आता तुमच्या,
परंतु वेद उपनिषदाचा आणि यांचा काही संबंध नाही. आत्ता प्रश्न असा आहे की आम्हाला हा हिंदू धर्म याच्यातून बाहेर कसं पडायचं. केवळ बाबासाहेबांनी क्रांती म्हणून घेतलेला बुद्ध धर्म आणि त्यानंतर बुद्ध धर्मियांचं काय झालं पुढे आपण बघतो. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आज मला असं वाटतं की सर्वस्वाचा त्याग करून आम्हाला हे काम केलं पाहिजे. जेवढे आमच्याकडे आहेत, ज्यांना ज्यांची 2 वेळची व्यवस्था आहे त्यांनी किंवा जे स्वतःच्या पायावर उभे आहेत त्यांनी कोणाला नाही डरता, डरोमत जे हे आहे त्याप्रमाणे आम्हाला ह्या सगळ्याची उकल करून समाजाला सांगितली पाहिजे, उघड करून सांगितलं पाहिजे की तुम्ही जर आत्ता उठला नाहीत तर तुमच्या पुढच्या पिढ्या बर्बाद आहेत. आता बघा तुम्ही, आम्ही कुठे कार्यक्रमाला जातो, ॲम्युनिशन फॅक्टरीत जातो. आता परवा मी पोर्टमध्ये गेलो होतो, मुंबईच्या पोर्टमध्ये गेलो होतो. पुढच्या पिढ्या सगळ्या कंत्राटदारी आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांचीच मुलं कंत्राटदारीमध्ये लागलेले आहेत. आणि त्याचं आता प्रायव्हेटायझेशन, कुठे बघितली जमीन की मी बघत असतो बघा रे प्रायव्हेटायझेशन सुरू झालं का. ते पोर्ट, मुंबई पोर्टची एवढी चांगली जमीन आहे, समुद्रकाठ आहे, एवढी मोठी संपत्ती आहे, झालं खाजगीकरण सुरू झालं. आणि खाजगीकरण सुरू झाल्यानंतर तुमच्या संघटना काय करतात, काहीच करायला तयार नाहीत. आता ते कामगारांचे 144 कायदे बदलले, त्याला संमती देणारे कोण आहेत, आमच्या संघटना आहेत कामगारांच्या. तेव्हा ही आमची एकमेव संघटना मला भेटली की त्यांना अजून काय 2.5-3 लाख मेंबर आहेत, 5 लाख झाल्याशिवाय ती मान्यता नाही आहे त्यांच्याशी भांडायची. ते 5 लाख मेंबर होऊ देणार नाही त्यांचे. तेव्हा आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की सत्तेवर कोणी असं औरंगजेबापासून तर आजपर्यंत सत्तेवर फक्त भट होती आणि त्यांनी असे पॉलिसी राबवल्या की तुम्हाला कुठेच ते हालचाल करू देत नाही. मग ते हालचाल करू देत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सुद्धा काहीतरी केलं पाहिजे की नाही. आणि जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला अव्यवहारी म्हणतात, तुम्ही अव्यवहारी आहात. अरे व्यवहार काय बघायचा याच्यात. जर तुमच्या देखत तुमच्या सगळ्या पुढ्याच्या पिढ्या बर्बाद होत आहेत त्याच्यात काय व्यवहार बघायचा आहेत. आणि हेच जर त्यांनी व्यवहार बघितले असते आमच्या कल्याणकर्त्यांनी, म्हणजे खऱ्या अर्थाने आज आम्ही जी मनुस्मृती जाळली यांच्याबरोबर, तिला धक्का छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. शिवाजी महाराजांनी मनुस्मृतीप्रमाणे नाही तर त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्याला किल्लेदार केलं, जमिनीचं मालक केलं, शेत जमीन वाटली आणि सगळ्या 18 पगड जातीनं बरोबर घेतलं. तेव्हा ही त्यांचे अष्टप्रधान मंडळ म्हणायचं की अरे कुणबटा तुझ्या हाताखाली काम करा मला लाज वाटते, हे शिवाजीला तोंडावर म्हणायचे. किंवा संस्कृतमध्ये बोलायचे तर संभाजी संस्कृत शिकून आला होता, संभाजी वडिलांना सांगायचं हे असं बोलत आहेत. आता महाराज फार पोचलेले होते, त्यांनाही सगळं कळत होतं. त्या शिवाजी महाराजांचा छळ त्यांनी केला. आणि एक संशयाला जागा आहे की त्यावेळी कुणीच जवळ नाही शिवाजी महाराजांच्या स्वतःच, आणि त्यांचं गुडघेरोगाने मरण होते. संभाजीला तर सरळ संभाजीला औरंगजेबाचे मी म्हटलं की कारभारी सगळे बामणच होते. संभाजी महाराजांची शिक्षा जीभ तोडणे, कान कापणे वगैरे जे दिले ते संस्कृत बोलला लिहिलं म्हणून. म्हणजे हे जर 2 राजे काही 10 वर्ष त्यांना आयुष्य मिळालं असतं तरीसुद्धा हे आमूलाग्र बदललं असतं. बाबासाहेबांना आणखी एक 10 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर हे सगळं आणखी आमूलाग्र बदललं असतं. आमचीच कल्याण करते लवकर कसे मरतात. आणि त्यामुळं आम्हाला सर्वांना आमच्या स्वार्थाच्या पलीकडे गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आम्ही जेलला मरणाला भिलो तर मी नेहमी म्हणत असतो की ठीक आहे, तुमच्या घरात आता सगळं आहे बाबासाहेबांच्या कृपेने, एअर कंडिशन आहे, एअर कंडिशन गाड्या आहेत, तर गाडगेबांच्या भाषेत तुम्ही मरणार का जेवणार, शेवटी मरणार का नाही. पण तुम्ही ठरवायचं सडून मारायचं का लढून मारायचं. कारण आम्ही लढतो म्हणून तुम्ही आम्हाला नाव ठेवणार आणि तुम्ही घरात बसून सडून मारणार, त्याचं काय होणार. त्या माझी आता विनंती आहे की ह्या सगळ्या इतिहास सांगायचा, मी आता तुमचा अंत बघत नाही, पण माझा संदेश आहे
की कुणीही स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊ जर हे काम कुणी सुरू केलं नाही, आणि त्यावेळी माझी इच्छा होती 76 साली की ह्या देशात क्रांती आंबेडकरवादीच करतील. पण त्यावेळीसुद्धा मला ह्या प्रत्यक्ष भटांचा निरोप होता की तुमचासुद्धा खून आम्ही त्यांच्याकडूनच करून घेऊ, तुम्ही काय काळजी करू नका, तेच तुम्हाला मारतील, तर आम्ही काय करणार नाही. त्यांची तशी हिंमत होती. तर ही सगळी आता व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर अशी फक्त सभा घेऊन आमच्या नेत्यांचा गौरव करून बदल होणार नाही. थेंबे थेंबे तळे साचे, तसं आम्ही कुठेतरी आम्ही सुरुवात केली पाहिजे. आणि ती सुरुवात जर तुम्ही केली नाही तर तुमच्या काय इतिहास लिहावा. आम्ही बाबासाहेबांचं राजाभाऊचं नाव घेतो, त्यांनी काहीतरी आमच्यासाठी केलं म्हणून घेतो ना. आमच्या पुढच्या पिढीने आमचा काय इतिहास लिहावा. सगळं खाजगीकरण झालं, सगळे सार्वजनिक उद्योग गेले, नोकऱ्या गेल्या. आता बघा तुम्ही की नोकऱ्याच नाहीत आणि आरक्षणात भांडणं चालू आहेत. नोकऱ्याच नाहीत, सगळे सार्वजनिक उद्योग संपलेले आहेत, सरकारी नोकऱ्यात नवीन नोकऱ्या भरलेल्या नाहीत. आता मी प्रत्येक ठिकाणी जातो कार्यक्रमाला, तिथं विचारतो की नवीन नोकऱ्या भरत नाहीत. म्हणजे हे रिटायर झाले की सगळं संपलेलं आहे. म्हणजे आता तुमचं मरण जवळ दिसतंय की हे रिटायरमेंटला आलेत, नवीन नोकऱ्या नाहीत, झाल्या तर त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत आणि खाजगीकरण आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे तो जरी नसला तरी फडणवीस नावाचा इतका विषारी माणूस महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही, अजिबात अतिशयोक्ती नाही. आणि त्यांना त्याचा विधिनिषेधच नाही की आपण काहीतरी डोळे झाकून दूध पितोय, हे समाज बघतोय, याचा विधिनिषेधच नाही. त्यांना एवढी खात्री असते. आता काय जो शहा सांगतो 10% वाढवा मतं, त्यांनी वाढवलीच आहेत लोकसभेला. 10% मतं वाढवायची त्यांना टॅक्टिक माहिती आहे. ते ठामपणे सांगू शकतात की अधिकारी त्यांचेच आहेत आणि तुमचे असले तरी त्यांचेच आहेत. त्यामुळं ऑनेस्टीचा यांचा संबंध नाही. जन्मताच खोटं बोलणारी जात जशी निपजली आहे की अशी काय, ब्राह्मणांचं तरी काय, जन्मापासून खोटंच बोलतात. कुठला स्वर्ग, कुठला नरक, कुठला देव. म्हणून गाडगे बाबा सांगायचे की बाबा पृथ्वी पैदा झाल्यापासून देव कोणी बघितला नाही, देव बघायची गोष्ट नाही, देव कोणाला काय देत नाही, देव कोणाचं काय घेत नाही. नाही ऐकलं तर मरा, मग काय करणार. तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं. म्हणजे सगळे विदर्भातले, जसे मी म्हटलं की शिक्षणाचं परंपरा चांगली आहे, तशी गुरूंची परंपरा चांगली, संतांची परंपरा, प्रोग्रेसिव्ह संत आहेत. आणि मी शेवटचं वाक्य सांगतो की मी फक्त गाडगेबाबांचं चरित्र वाचलं आणि मी राजीनामा द्यायचं ठरलं तेव्हा टी व्हीवर महाभारत रामायण दाखवत होते आणि मी म्हटलं वर्णव्यवस्था येण्याची व्यवस्था झालेली आहे. म्हणून मी न्यायमूर्तीपदांचा राजीनामा देताना गाडगेबाबांचं नाव घेतलं. फुले शाहू आंबेडकरांच्या पद्धतीने विचाराने मी काम करणार आणि गाडगेबाबांच्या पद्धतीने करणार, कोणाचा पैसे घेणार नाही, देणार नाही आणि मी माझं काम करणार. कारण गाडगेबाबांचं एक वाक्य त्यांचं एक भाषणात सांगतो, माझं भाषण संपवतो. मोठी सभा भरली होती पंढरपुरात, सगळे विद्वान स्टेजवर बसले होते. बाबा कधी खुर्चीवर बसायचे नाहीत, एका कोपऱ्यात बसायचे. पण लोकांनी आग्रह केला सगळ्यांची भाषणं झाल्यावर की बाबा तुम्ही बोला. ते म्हणजे बाबा एवढे विद्वान बोलले, माझी पण आज परिस्थिती अशीच आहे, एवढे सगळे विद्वान बोलल्यावर मी काय बोलणार. बाबांची तीच परिस्थिती होती. मग बाबांनी म्हटले की ठीक आहे, आता तुमचा आग्रह आहे तर मी 2 शब्द बोलतो की यांनी म्हणजे या स्टेजवरच्या लोकांनी तुम्हाला आणि मला सगळ्यांना ब्राह्मण करून घ्यावं म्हणजे देशात सगळे प्रश्न मिटतील. अंगठे बहादूर गाडगेबाबा म्हणलं हे आव्हान करू शकतो, आपल्याला का नाही करता येत. आम्ही सगळं त्यांच्या मांडीला बांधून बसतो. सगळ्या देशातले ब्राह्मण आमच्यावर बसतात, नामांकित ब्राह्मण, प्रोग्रेसिव्ह ब्राह्मण. त्याला फक्त एवढंच म्हणलं की तुम्ही लीड घ्या, तर असं म्हणतात. अरे बापरे बापरे, असं कसं होईल. म्हणलं तुम्ही सांगा की हे सगळं खोटं चाललेलं आहे आणि समुराई जातीचं उदाहरण द्या, हिटलरचं द्या, मुसोलिनीचं द्या. नाही देत. तेव्हा चौकट किती पक्की बघा. प्रागतिक तथाकथित पुरोगामी ब्राह्मण
ते यांच्या चांगुलमधून बाहेर यायला तयार नाहीत, कारण त्यांना पण त्याचे बेनिफिट आहेत. तेव्हा जय भीम, जय भारत.